की त्र्यंबक राजाविषयी अजून जाणून घ्यायचं आहे की काय महात्म्य आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं आणि काय वेगळेपण आहे या सगळ्या गोष्टीचं. त्याच्याकरता एक कथा आपल्याला मी सांगू इच्छितो. त्याआधी हे मंदिर किती जुनं आहे हे पण मला ऐकायचं आहे. त्र्यंबकेश्वराचं जे मंदिर आत्ता आपल्याला दिसतंय हे पेशवेकालीन आहे. त्र्यंबकेश्वरी सुद्धा मोघलांनी अत्याचार केले होते. म्हणजे तिथलं जे खरं मूळ मंदिर होतं हे मोघलांनी पाडलं होतं, उद्ध्वस्त केलेलं होतं. म्हणजे सगळीकडे आपण मोघलांचे जे काही अत्याचार झालेले बघतो ते अगदी आमच्या त्र्यंबकेश्वरापर्यंत सुद्धा आले होते. मग मोघलाई संपली आणि पेशवाई जेव्हा आली तेव्हा पेशवे सरकारने आत्ता आपल्याला दिसत असलेलं मंदिर हे बांधलं, म्हणजे याचा जीर्णोद्धार केला असं आपण म्हणतो. आणि त्र्यंबकेश्वराबद्दल जी आख्यायिका सांगितली जाते ती म्हणजे गौतम ऋषींबद्दल सांगितली जाते. गौतम ऋषींनी त्र्यंबकेश्वरी साधारण 1000 वर्ष तपश्चर्या केलेली आहे. आणि गौतम ऋषी म्हणजे न्यायशास्त्राचे प्रवर्तक आहेत. षटदर्शनं जी आपल्याकडे सांगितली जातात त्या षटदर्शनांमध्ये जे न्यायशास्त्र आहे त्या न्यायशास्त्राचे प्रवर्तक म्हणजे हे गौतम ऋषी आहेत. तर या गौतम ऋषींनी त्र्यंबकेश्वरी भगवान शंकरांची आराधना केली, तपश्चर्या केली. आणि त्या तपश्चर्याच्याच वेळेला त्यांना गोहत्येचं पातक लागलं. तर त्या गोहत्येच्या पातकामधून निवृत्ती होण्याकरता त्यांनी पुन्हा एकदा शिवोपासना सुरू केली. भगवान शंकर त्यांना प्रसन्न झाले आणि त्यांनी वर मागायला सांगितलं. तर त्या काळामध्ये साधारण 100 वर्ष दुष्काळ पडलेला होता आणि गौतम ऋषी हे शेती करत होते. त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की सकाळी पेरलेला भात संध्याकाळी ते उगवत होते. म्हणजे संध्याकाळी ते कापायचे असं वर्णन पुराणांमध्ये बघायला मिळतं. तर भगवान शंकरांनी त्यांना वर मागायला सांगितलं. म्हणून गौतम ऋषींनी त्यांना असा वर मागितला की आपल्या जटेमध्ये असलेली जी गंगा आहे ती गंगा आपण इथे अवतीर्ण करावी, जेणेकरून या सृष्टीमध्ये आलेला जो दुष्काळ आहे हा दुष्काळ दूर होईल आणि सगळी प्रजा सुजलाम सुफलाम नांदेल. तर भगवान शंकरांनी सुद्धा तथास्तु म्हटलं. आणि पण गंगा तिथे अवतीर्ण व्हायला तयार नव्हती. गंगेची इच्छा नव्हती तिथे प्रकट होण्याकरता. मग भगवान शंकर क्रोधित झाले आणि भगवान शंकरांनी आपल्या जटा क्रोधामध्ये आपटल्या त्या ब्रह्मगिरी पर्वतावरती. ब्रह्मगिरी पर्वतावरती जे स्थान आहे शंकराचं तिथे आजही ती खूण बघायला मिळते. म्हणजे पुराणामध्ये जे वर्णन सगळं आलेलं आहे की भगवान शंकर असे बसले, इथे गुडघा टेकवला आणि इथे गुडघा टेकून त्यांनी क्रोध व्यक्त करताना जटा आपटल्या. तर ते सगळं आजही तिथे आहे ब्रह्मगिरी पर्वतावरती. गुडघ्याची निशाण आहे, जटांची निशाण आहे. आणि मग तिथून म्हणजे गंगेला प्रकट व्हावं लागलं. आणि प्रकट झाल्यानंतर मात्र गंगेने सुद्धा एक पण ठेवला की मी इथे आता अवतीर्ण होते पण माझ्यासोबत आपल्यालाही इथे उत्पत्ती, स्थिती आणि लय अशा 3ही रूपांमध्ये विराजमान व्हावं लागेल. भगवंतांनी गंगेला देखील तथास्तु म्हटलं. आणि मग ब्रह्मा, विष्णू आणि महेश अशा 3ही रूपांमध्ये भगवान त्र्यंबकेश्वर त्या ठिकाणी विराजमान झाले. आणि गंगा जी आहे ब्रह्मगिरी पर्वतावरती ही मूळ गंगा आहे. त्याला वृद्ध गंगा किंवा वृद्ध गोदा असं म्हणायची जी पद्धत आहे त्याचा देखील विचार करणं आवश्यक आहे. गंगा जी आहे काशीकडे तर त्यापेक्षा सुद्धा जुनी ही गोदावरी आहे. आणि ती गोदावरी ब्रह्मगिरी पर्वतावरती अवतीर्ण झाली, प्रकट झाली. तिथून मग ती पुढे गंगाद्वार नावाचं एक ठिकाण आहे त्या ठिकाणी गुप्त रूपाने आलेली आहे. ब्रह्मगिरीवरती ती प्रकट झाल्यानंतर गुप्त रूपाने गंगाद्वारी आली आणि गंगाद्वारी सुद्धा ती गुप्त रूपाने मग पुन्हा खालती कुशावर्तापाशी आली. पण मग ते हे लक्षात आलं की ही गुप्त रूपाने जागा बदलतीये. म्हणून कुशावर्तापाशी आल्यानंतर कुश म्हणजे दर्भ आपण त्याला म्हणतो, हे दर्भ घालून गौतम ऋषींनी तिला अडवलं. म्हणूनच तिथे असलेल्या कुंडाला कुशावर्त कुंड असं म्हणतात. त्या कुशांनी तिला आवरण केलं आणि ती तिथे सीमित केली. आणि मग त्या ठिकाणी गौतम महर्षींनी परत तपश्चर्या केली, स्नान संध्या इत्यादी सगळं कर्म केलं. त्याच्यामुळे त्या प्रभावामुळे, त्या गंगेच्या स्नानाच्या प्रभावामुळे त्यांना जे गोहत्येचं पातक लागलेलं होतं ते दूर झालं. आणि शिवाय ती जी गाय मेली होती म्हणजे ज्या गायीमुळे गोहत्येचं पातक लागलेलं होतं ती गाय सुद्धा तिथे जिवंत झाली. आणि मग तिथूनच त्याला गोदावरी, गाय जिवंत झाली ना ती गोदावरी असं नाव तिथून पडलं. आणि मग ही गोदावरी तिथून पुढे नाशिकच्या दिशेने मग ती दक्षिण वाहिनी होते आणि मग ती
राजमहेंद्रीला समुद्राला जाऊन मिळते. तर एकंदरीत त्र्यंबकेश्वराचं जे महात्म्य म्हणून आपण बघायला हवं, हे अनन्यसाधारण महत्त्व आहे. सगळ्याच ज्योतिर्लिंगांचं असतं, पण सगळ्या ज्योतिर्लिंगांमध्ये त्यातल्या त्यात विशेष हे भगवान शंकरांचं त्र्यंबकेश्वरामधलं रूप आहे. इतर ठिकाणी जे आपण शिवलिंग बघतो तेव्हा वरतून ते शिवलिंग आपल्याला त्या पिंडीमध्ये बघायला मिळतं, पण इथे तसं नाहीये. इथे त्या शंकराच्या पिंडीला मध्यभागी एक खड्डा आहे आणि त्या खड्ड्यामध्ये आपल्या अंगठ्यासारखे 3 लिंग आहेत. तर ते 3 लिंग म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश असं त्रिगुणात्मक रूप भगवंताचं आमच्या इथे बघायला मिळतं. आणि त्या 3ही लिंगांच्या मागच्या बाजूने एक बारीकशी कपार आहे. तर तिथून गोदावरीचा फ्लो 24 तास सुरू असतो, 12 महिने 24 तास तिथून गोदावरी प्रकट होतच असते. म्हणजे त्या खड्ड्यात जमा झालेलं पाणी आम्हाला हाताने सारखं सारखं बाहेर काढावं लागतं. हा, तर एकंदरीत आपण चित्रामध्ये जे शंकराचं रूप बघतो की जटेमधून गंगा वाहते वगैरे, तर ते ओरिजिनल रूप त्र्यंबकेश्वरी आपल्याला बघता येतं. हा, बाकी कुठल्याही ठिकाणी तुम्हाला असं बघायला मिळणार नाही की शिवलिंगामध्येच गोदावरी म्हणजे गंगा दिसतीये, पण ते केवळ त्र्यंबकेश्वरी आपल्याला बघता येतं. आपल्याला जे कोणी सद्गुरू माहिती आहेत त्या सगळ्या सद्गुरूंचं तुम्ही चरित्र उघडून बघा. प्रत्येक सद्गुरूंच्या चरित्रामध्ये त्र्यंबकेश्वराचं वर्णन सापडतं. श्री स्वामी समर्थांचं चरित्र बघा, गजानन विजय बघा, त्याच्यानंतर शंकर महाराजांचं बघा, तर साईबाबांचं बघा, अगदी कोणाचंही चरित्र तुम्ही बघा, सगळेच्या सगळे गुरु हे त्र्यंबकेश्वरी आल्याचे दाखले आपल्याला त्यांच्या चरित्रांमध्ये बघता येतात. शिवाय त्र्यंबकेश्वरी संत वाङ्मयाची पण खूप मोठी परंपरा लाभलेली आहे. कारण निवृत्तीनाथांनी आमच्या इथे संजीवन समाधी घेतलेली आहे. गोरक्षनाथांचं पण आमच्या इथे मोठं अधिष्ठान आहे. नाथ संप्रदायाचं पण आमच्या इथे मोठं अधिष्ठान आहे. आणि ही नाथ परंपरा गोरक्षनाथ, गहिनीनाथ आणि निवृत्तीनाथ अशी ती पुढे पुढे गेलेली आहे. पण नाथ परंपरा पण आमच्या इथे आहे. निवृत्तीनाथांनी समाधीच त्र्यंबकेश्वरी घेतलेली आहे. तिथेच गहिनीनाथांनी दीक्षा दिलेली आहे. हा, वरती गंगाद्वारच्या तिथे अनुपम शिळा आहे, तर त्या ठिकाणी तपश्चर्या नाथ संप्रदायामध्ये करण्याची परंपरा आहे. तर एक विशेष कसं असतं की मी बऱ्याच वेळेला सांगतो की आपल्या देशाची राजधानी दिल्ली आहे, तसं धार्मिक क्षेत्रामध्ये आपल्या 2 राजधानी आहेत. एक म्हणजे त्र्यंबकेश्वर आणि दुसरं म्हणजे काशी. का? कारण एखादी मेट्रो सिटी जशी असते की मेट्रो सिटीमध्ये का तिचं मोठेपणा असतं, तर त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या इंडस्ट्री असतात, तिथे रस्ते, पाणी, लाईट हे सगळं मुबलक असतं, म्हणून ती सिटी मेट्रो सिटी होते. तिथली दळणवळण यंत्रणा सहज होण्यासारखी असते, ॲक्सेस व्यवस्थित असतो, ह्या सगळ्या गोष्टी तपासल्या जातात, तेव्हा ती मेट्रो सिटी होते. बरोबर. मग हे सगळं आध्यात्मिक दृष्टीने जर का आपण बघितलं तर त्र्यंबकेश्वराचं महत्व हे अनन्यसाधारण आहे. आता मी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या तर या त्र्यंबकेश्वराशिवाय दुसरीकडे बघता येत नाही. हा, बाकी तुम्ही कुठलंही तीर्थक्षेत्राचं नाव घ्या, म्हणजे दुसऱ्या तीर्थक्षेत्रांना कमी लेखण्याचा माझा हेतू नाहीये. बरोबर. हा, पण इतर तीर्थक्षेत्र आणि त्र्यंबकेश्वर यामध्ये काय भेद आहे, तर त्यामध्ये हा विचार करणं आवश्यक आहे. इथे केवळ शंकराचं प्राकट्य एवढा एकच विषय नाहीये, इथे गोदावरी पण आहे, त्यानंतर इथे निवृत्तीनाथांची संजीवन समाधी आहे, इथे गोरक्षनाथांचं अधिष्ठान आहे. सगळे गुरु परंपरा जी आहे ती त्र्यंबकेश्वर मध्ये येऊन गेल्याचे दाखले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं धार्मिक विधी करता, तेच मी आता तिकडे येणार होते, थोडा ऑफ ट्रॅक जाईल, परंतु जे काही पत्रिकेतले दोष असतात किंवा नारायण नागबळी किंवा त्रिपिंडी श्राद्ध या सगळ्या गोष्टी तिथे होतात. धार्मिक विधी करता त्र्यंबकेश्वर हे फार प्रभावी स्थान सांगितलेलं आहे. म्हणजे पितृदोषासारख्या ज्या पूजा केल्या जातात तर ते त्र्यंबकेश्वरी का करावं, तर त्र्यंबकेश्वरला रुद्रगया म्हणूनही ओळखलं जातं. जसं तिकडे बिहारमध्ये जी गया आहे ती विष्णू गया आहे, तसंच त्र्यंबकेश्वरला रुद्रगया म्हणून संबोधलेलं आहे. आणि या ठिकाणी म्हणजे त्र्यंबकेश्वरी येऊन जर का श्राद्धादी विधी केले, पिंडदान वगैरे असं केलं, तर आपल्या पितरांना, आपल्या पूर्वजांना शाश्वत मुक्ती सांगितलेली आहे. म्हणजे त्याच्यात संदेह नाही आहे. त्या अतृप्त कोणी राहिलेले असतील, काही इच्छा वासना राहून गेलेल्या असतील समजा कोणाच्या, तर त्यांना या क्षेत्राच्या महात्म्यामुळे त्या क्षेत्रामध्ये यावंच लागतं आणि मुक्ती घ्यावीच लागते. लावून सांगतोय मी. तर हे महत्व तिथे विशेष करून आहे. सगळ्या प्रकारच्या धार्मिक पूजा त्र्यंबकेश्वरी करण्याचं फार महत्व आहे.
आणि तुम्ही त्या कुळातनं आहात की जिथे शास्त्रोक्त पद्धतीने तुम्ही हे सगळे विधी हो, करता, म्हणजे हो. तर त्याविषयी अगदी थोडक्यात सांगा. आमची 300 वर्षांची परंपरा आहे. अच्छा. माझे पणजोबा नथुशास्त्री पाटणकर यांनी आमच्या इथे संस्कृतचे धडे शिकवले. संस्कृत विद्यापीठच आमच्या पणजोबांनी सुरू केलं. त्यामुळे आमच्या पणजोबांच्या नावाचा इथे चौक आहे त्र्यंबकेश्वरी. अच्छा. त्यानंतर माझे आजोबा आपल्या इथे त्र्यंबकेश्वरी होणारे जे सगळे धार्मिक विधी आहेत, या सगळ्या धार्मिक विधींचं महत्त्व आमच्या आजोबांनी पुस्तकं लिहिली. त्या पुस्तकांच्या माध्यमातून त्याचा प्रचार प्रसार हा मोठ्या प्रमाणात व्हायला लागला. आणि त्याच्यामुळे आमच्या आजोबांचं पण एक मोठं इथे कार्य आहे. आमच्या आजोबांच्या नावाचा इथे रस्ता आहे. आमच्या पणजोबांच्या नावाचा चौक आणि आजोबांच्या नावाचा रस्ता. आणि आमचे वडील श्री किशोर शास्त्री पाटणकर हे आमच्या गावामध्ये एक सन्माननीय व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं. ऋग्वेद शाखेचे आम्ही आहोत, तर आमच्याकडे वेदाध्ययन करण्याकरता बरेच जण येतात. तर आमच्या वडिलांचं खूप मोठं काम वेदाध्ययनाच्या बद्दल आहे. आणि गेले साधारण 50 वर्ष माझे वडील सगळ्या प्रकारच्या धार्मिक पूजा यथासांग तिथे असतात, सांगतात त्र्यंबकेश्वरी. त्र्यंबकेश्वरी. वा.